या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस मध्य न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। सीबीएस परिसरातील एका शाळेतून 10वीचा पेपर देऊन बाहेर पडलेल्या उर्दू शाळेच्या एका विद्यार्थ्यावर अज्ञात 7 ते 8 मुलांच्या टोळक्यानं जीवघेणा हल्ला केल्याची घटना बुधवारी घडली आहे। दुपारच्या वेळेस ही घटना घडली। या घटनेनं सीबीएस परिसरामध्ये जिल्हा न्यायालयासमोर एकच धावपळ उडाली होती। रक्तबंबाळ अवस्थेतील विद्यार्थ्याला बघून अन्य विद्यार्थ्यांनी घाबरलेल्या स्थितीमध्ये इकडे तिकडे पळापळ करायला सुरुवात केली। जागरूक नागरिकांनी त्यास तात्काळ शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केलं। जखमीचा जबाब पोलिसांनी नोंदवला असता शालेय गणवेशातील मारेकऱ्यांपैकी एकाही मुलाला तो ओळखत नसल्यानं त्यानं सांगितलं। होमगार्ड कार्यालयाबाहेर मारेकऱ्यांनी पाठीमागून शस्त्रानं त्या विद्यार्थ्याच्या डोक्यावर वार केल्यानं त्यास गंभीर दुखापत होऊन तो रक्तबंबाळ झाला। दरम्यान या प्रकरणी जखमी विद्यार्थ्याच्या पालकांनी सुद्धा तीव्र संताप व्यक्त करत परीक्षा केंद्र असलेल्या शाळेच्या शिक्षकांना जाब विचारत धारेवर धरलाय। मुलानं दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात शालेय गणवेशातील अज्ञात मारेकरी मुलांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 118 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि याचा अधिकचा तपास सुरू आहे। नाशिकमध्ये रंगपंचमीच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलेची छेडछाड करण्याची घटना घडलेली आहे। यामध्ये तिघांना गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकानं ताब्यात घेतलेलं आहे। गर्दीत महिलांच्या सन्मानास धक्का पोहोचेल असं वर्तन, अश्लील इशारे किंवा बळजबरीनं रंग लावल्यास भारतीय न्याय संहिता कायद्याअंतर्गत हा गंभीर गुन्हा मानला जातो। रंगपंचमीच्या नावाखाली महिलेच्या संमतीशिवाय छेडछाड केल्यास 154 विनयभंग सारख्या कलमांतर्गत अटक किंवा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। गर्दीत वावरताना सावधगिरी बाळगावी आणि अयोग्य वर्तन आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असंही पोलिसांतर्फे सांगण्यात आलं। यामध्ये नाशिकमधील घटनेत पोलिसांच्या तत्परतेमुळे आरोपीला ताब्यात घेण्यात यश मिळालेलं आहे। तसंच महिला सुरक्षिततेचे एक पाऊल उचलले। नाशिकच्या निफाड तालुक्यातील उगाव इथं 15 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या शादा वृद्धा काकोळी वर्ष 30 या पतीचा खून पत्नी मुस्कान हिनं प्रियकर ऋषभ वर्मा राणा मनमाड याच्या मदतीने केल्याचा झालाय। अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेला प्रियकर भाऊ आणि मित्राच्या सहाय्यानं हत्या करून मृतदेह नदीत फेकण्यात आला। या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आलेली आहे। 18 फेब्रुवारी 2026 रोजी उगाव निफाड येथून शादा काकोळी बेपत्ता झाला होता। मात्र त्यानंतर त्याचा तपास केला असता पत्नी मुस्काननं प्रियकर ऋषभ वर्मा याच्याशी लग्न करण्यासाठी पतीचा काटा काढण्याचा कट रचला आणि हत्या केली आहे। पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची। पाहत राहा पोलीस मझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। दागिन्यांच्या व्यवहाराचं कारण सांगून मनमाड येथे नेऊन त्यांना हातपाय बांधून खून करण्यात आला। मृतदेह त्यानंतर नदीत फेकण्यात आला होता। स्थानिक गुन्हे शाखेनं तपास केला आणि पत्नी प्रियकर आणि भावासह 7 संशयितांना यामध्ये अटक करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युद्धजन्य परिस्थितीवर भीती पसरवणाऱ्यांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश दिलेले, तसंच विरोधकांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर देण्याचे निर्देश सुद्धा मंत्र्यांना देण्यात आले। सध्याची भारताची तयारी इतर देशांच्या तुलनेत भक्कम असून नागरिकांनी घाबरू नये असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। इराण इस्रायल संघर्षावर चिंता व्यक्त करत लष्करी संघर्षाला प्रश्न सुटत नाही, त्याऐवजी संवाद आणि शांततेचा मार्ग स्वीकारावा असं मोदींनी म्हटलंय। इंधनाच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी रशियाकडून तेलाची विक्रमी खरेदी करण्यात आली आहे आणि आखाती देशांमधील भारतीयांच्या सुरक्षिततेविषयी सुद्धा बोलताना भारत सरकार सर्वतोपरी मदत करत आहे असं त्यांनी म्हटलंय। या गंभीर परिस्थितीमध्येच भीतीचं वातावरण निर्माण करून राजकारण करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले। ठाण्यातल्या मुंब्रा येथील एमएफ व्हॅली इथं 2 गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली। यामध्ये एका तरुणावर धारदार शस्त्रानं वार करण्यात आलेले आहेत। यात तरुण गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। त्या घटनेमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं। यावेळेस मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरीची घटना सुद्धा झाली होती। अतिशय क्षुल्लक कारणावरून हा वाद सुरू झाला अशी प्राथमिक माहिती मिळाली होती। यामध्ये पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि याचा पुढील तपास आता सुरू आहे। पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस मझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा।
अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.